नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, दासी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी काय असेल? दासी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, दासी या शब्दाचं अनेक वचन रूप दासी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे? मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगामधलं वाक्य आहे? तर हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, विराटने शतक ठोकले या वाक्यामध्ये कर्त्याची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? विराटने शतक ठोकले या वाक्यामध्ये कर्त्याची विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? तर या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? विराट आहे। तर विराटने, तर या वाक्यामधली आपल्याला कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे। ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, समिती हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? समिती हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर समिती हे सामान्य नाम या ठिकाणी या प्रकारचं ते नाम आहे। प्रश्न क्रमांक 5वा, शिराळ शेठ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। शिराळ शेठ या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। शिराळ शेठ, तर शिराळ शेठ म्हणजे चैनी मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, मंत्रालय या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे। मंत्रालय या शब्दाचा आपल्याला योग्य विग्रह करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मंत्री प्लस आलं या ठिकाणी मंत्रालय या शब्दाचा योग्य विग्रह असेल। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, परवानगीशिवाय आत येऊ नये या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। परवानगीशिवाय आत येऊ नये या ठिकाणी हे वाक्य आहे, तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? परवानगीशिवाय आत येऊ नये, तर हे आज्ञार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, गंभीर या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे। गंभीर या शब्दाचं आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे। गंभीर, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गांभीर्य या ठिकाणी योग्य आपलं भाववाचक नाम असेल। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, अनासक्ती या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। अनासक्ती हा एक शब्द आहे, तर या शब्दाचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसक्ती या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। दररोज स्वच्छ कपडे घालावेत हे एक वाक्य आहे, या वाक्यामधलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 स्वच्छ या ठिकाणी या वाक्यामधलं विशेषण असेल। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, मार्च नंतर एप्रिल येतो आपला अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? मार्च नंतर, तर अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, गटामध्ये न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी आपल्यासमोर 4 शब्द आहेत, तर यामध्ये गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मित्र या ठिकाणी गटामध्ये न बसणारा पर्याय असेल। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, लक्ष्मी या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। लक्ष्मी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे सर्व बरोबर। या ठिकाणी लक्ष्मी या शब्दाचे हे सर्व पर्याय लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत।
प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता असेल? आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नीरज. या ठिकाणी आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. नीरज म्हणजे काय असतो? पंकज, कमळ. नीरज म्हणजेच. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भूपाल या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. भूपाल हा एक शब्द आहे, तर भूपाल या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? अनुकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 17 बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? आपल्याला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते? तर अंगाई गीत हे गायले जाते. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा. तर या म्हणीचा अर्थ आहे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. खडे चारणे. तर खडे चारणेच म्हणजेच पराभूत करणे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अविकारी शब्द कोणताही क्रियाविशेषण अव्ययी या ठिकाणी अविकारी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 21 मी रस्त्याने जात असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 दिग्विजय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय हा एक शब्द आहे, तर कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दिग्विजय. तर विद्यार्थी मित्रांनो, दिग्विजय हा शब्द व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 23 चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर चाचीचे हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. आजन्म हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? आजन्म हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? आजन्म. तर आजन्म या ठिकाणी अव्ययभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. पावक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. पावक या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अग्नी या ठिकाणी पावक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी काय विचारलेलं आहे बघा. जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पराचा कावळा करणे. पराचा कावळा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पराचा कावळा करणे म्हणजेच क्षुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. किल्ली, भाकरी, चक्री हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत? किल्ली, भाकरी, चक्री हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत? तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. नेहा दररोज अभ्यास करीत जाईन हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वाक्याचा काळ आहे? नेहा रोज अभ्यास करीत जाईल कोणत्या प्रकारचा वाक्याचा काळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. दुर्लक्ष खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? दुर्लक्ष हा एक शब्द आहे, तर तो कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर दुर्लक्ष हा व्यंजन संधीचं ते
उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात। राजा या शब्दाचं आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे आहेत। राजा या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द सांगायचे आहेत। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेश आणि भूपाल हे शब्द राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 32 पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचे। पायमल्ली करणे, तर पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 33 पाहूयात। तंबाखू, पगार, बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। तंबाखू, पगार, बटाटा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। तर हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 34 पाहूयात। अधोगती हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे। अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे। अधोगती, तर अधोगती हा शब्द विसर्ग संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 35 त इ आ खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे। त इ आ कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे। तर त इ हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे। पुढचा प्रश्न पाहूयात। कांचन, हेम, हिरण्य हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। कांचन, हेम, हिरण्य हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। तर हे सर्व शब्द सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे। जाणून घ्यायची इच्छा असलेला, तर जाणून घ्यायची इच्छा असलेला म्हणजेच जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 38 हेळसांड होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। हेळसांड होणे, तर हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 39 पाहूयात। अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। तर अब्रू, अत्तर, पेशवा, हकीकत हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 40 पाहूयात। त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। त्याला हा एक शब्द आहे, आपल्या या ठिकाणी शब्दाची जात ओळखायची आहे। त्याला, तर त्याला या ठिकाणी सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। सदाचार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे। सदाचार खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यंजन संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। त इ हा हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत। पुढचा प्रश्न पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समास आहे। पंचवटी हा एक शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे। पंचवटी, तर पंचवटी हा द्विगु समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे। विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे। विद्यार्थी मित्रांनो, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव हे कुसुमाग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। गिरी, आचल, नग हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। गिरी, आचल, नग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। तर हे सर्व शब्द पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। नेत्यांचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुयायी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मूग गिळणे, तर मूग गिळणेच म्हणजे गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात। प्रश्न क्रमांक 48 पाहूयात। मी भोजन केले होते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। मी भोजन केले होते, तर मी भोजन केले होते हे पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 49 पाहूयात। विद्यार्थी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे। विद्यार्थी, विद्या प्लस आर्थी, तर हे स्वर संधीचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 50 पाहूयात। गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे। गोविंदाग्रज, तर गोविंदाग्रज राम गणेश गडकरी या कवीचं गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे।
प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. चा, ची, चे हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.